तर मंडळी हे शेतकरी दादा कल्याणवरून आलेले आहेत. सगळ्यात आधी आपण यांचा परिचय घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा परिचय आपल्या मंडळींना द्या. आम्ही सचिन पाटील, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे इथला शेतकरी आहे. आम्ही आमच्या म्हशीसाठी इथे पाण्याचे कांडे आणले. दादा तुमचं नाव? कल्पेश पाटील. दादा तुमचं? अमर सोनकर. तर यांचं जे नेपियरच्या स्टिक होत्या त्या आपण परवा दिवशीच कट करून व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून ठेवलेल्या आहेत. तर त्यात आपला जो 4G बुलेट सुपर नेपियरचा प्लॉट आहे तो बघण्यासाठी आलेले आहेत. तर दादा हा आहे आपला 4G बुलेट सुपर नेपियरचा प्लॉट. याच प्लॉटमधून तुम्हाला देण्यात आहे ते कटिंग करून दिलेलं आहे. तर तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका असेल तर विचारू शकता. कालावधी म्हणजे कसा नेमका टिकण्याचा? लागवडीपासून किती दिवसांनी येतं कटिंगला? तर पहिली कटिंग जी आहे ती लागवडीपासून 3 ते 3.5 महिन्यामध्ये येऊन जाते आणि नंतरच्या ज्या कटिंग आहे त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये हमखास येतात. मशागतीचं कसं काय? मशागत करायची म्हणजे खत वगैरे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरिया आपल्याला अजिबात वापरायची नाहीये. पाणी जसं आपण इतर पिकाला भरतो गरज आहे त्यावेळेसच पाणी भरायचं. नाही तर भरपूर मंडळी काय करतात की आता गिन्नी गावात आहे मग द्या पाणी लावून, असं करायचं नाही. भरपूर पाणी याला भरायचं नाही. जेवढी गरज आहे तेवढंच पाणी भरणं गरजेचं आहे. किलोवरती नाही, पण तुम्ही जो रोजचा चारा घालता त्याच्यामध्ये 40 ते 50% वापर तुम्हाला या नेपियरचा करायचा आहे. 100% तुम्हाला गोठ्यामध्ये हे वापरायचं नाही. सपोर्टेड चारा म्हणून तुम्हाला हे नेपियर गोठ्यात वापरायचं. फॅटसाठी म्हणाल आता तसं जर म्हटलं तर तुम्ही जे नेपियरला देताय त्यातूनच ते तुमच्या जनावरांना मिळणार आहे. तुम्ही जर फक्त युरियाने जर वाढवलं, फक्त युरिया टाकायचं आणि पाणी भरायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही. पण याला जर तुम्ही वेळोवेळी काळजी घेतली. कुट्टी म्हणजे मुरघासाची ते करू शकता, पण मग त्याचा पण एक कालावधी आहे. असं पावसाळ्यामध्ये तुम्ही त्याची बॅग नाही भरू शकत कारण याच्यामध्ये पाणी भरपूर असतं. पण हे असं चारलेलं चांगलं, एवढा खास काही फायदा नाही मुरघास करून चारण्यात. फक्त त्याच्यामध्ये काय मेहनतीचे पैसे जास्त जाणार घातला ना तर ते तुम्हाला बेटर राहील. आणि याची काळजी घ्यायची म्हणजे कसं, याला कटिंग केल्यानंतर दर कापणीला सुपर फॉस्फेट टाकणे गरजेचं आहे. युरियाचा वापर अजिबातच करायचा नाही. दर 2 कापणीला कुजलेलं शेणखत तुम्हाला टाकायचे. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये त्याला कोंबडी खताचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमचं नेपियर जे आहे ते व्यवस्थित चांगलं राहील. त्याच्यामधले प्रथिने म्हणा, प्रोटीन म्हणा जे आहे ते टिकून राहील आणि तुमच्या गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. वर्ष का? हे तुमच्या टिकवण्यावरती आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला कंटाळत नाही तोपर्यंत नेपियर तुम्हाला कंटाळणार नाही. म्हणजे तुम्ही जर त्याला दर 2 कापणीला शेणखत टाकलं हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पाणी तुमच्याकडे जास्त असताना जर तुम्ही कोंबडी खत टाकलं, युरियाचा वापर अजिबात केला नाही तर जोपर्यंत तुम्ही त्याला कंटाळत नाही ते तुम्हाला कंटाळणार नाही. आता एवढं झाले पाठीमागून ही हाईट झाली, अशा टायमिंगला तुम्ही त्याला 15-15 टाकू शकता. आणि असं कट झालेलं आहे असं टायमाला टाकायचं तुम्हाला तुम्ही 10-20 टाकू शकता. म्हणजे जर आपल्याला लवकर लागू होणार खत जर टाकायचंय तर हाईट एवढी होऊन द्यायची मग टाकायचं. आणि लेट लागू होणार खत टाकायचं असेल तर कटिंग केल्याकडे टाकलं ते चालतं. आणि महत्वाचं म्हणजे गोठ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही चारा रोजचा वापरताय तर आदल्या दिवशी कट करून ते दुसऱ्या दिवशी वापरायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. अजून काही शंका? काटे बिटे वाटतंय का तुम्हाला? ते थोडंफार इकडे तिकडे होणार. पानांना त्याच्या धार असते जशी की ऊसाला धार असते तशी, पण याला काटे ऊस तुम्हाला कुठल्याही वातावरणात. हा, फक्त एक महत्वाचं म्हणजे थंडीमध्ये ह्या नेपियरला वर्षातून एकदा तुरा येतो. हो, दिवाळीच्या कालावधीमध्ये या नेपियरला तुरा येतो. आणि त्यावेळेस थोडीफार आहे ना क्वालिटी पण खराब दिसू शकते. बी नाही येत त्याला, नाही पूर्ण म्हणजे बी राहतं नॉर्मल, पण ते आपल्याला दिसत नाही लवकर एवढं. त्यावेळेस म्हणजे काड्या पण बारीक होऊ शकत्या, तुडून घेतल्यानंतर चांगलं फुटतं. तुम्ही जोपर्यंत नेपियरची काळजी घेता, म्हणजे आता बहुतेक शेतकऱ्यांचं कसं असतं माहितीये का, ऊस लावला की पाणी कुठं जास्त झालंय की द्यायचं ऊसाला सोडून, तसंच ते नेपियरला करतात. आता इकडे कुठं पाणी लावायला जागा नाही, पाणी भरपूर आहे मग द्या लावून, हाय रात्रीची लाईट तर द्या लावून. असं मोक्कर पाणी लावायचं नाहीये. तुम्ही त्याला जेवढी गरज, आता भुईमुग जर आपण केला तर त्याला जर जास्त पाणी भरलं तर पिवळं पडतं. तसंच नेपियर्स आहे, त्याला जर जास्त पाणी भरलं तर ते खराब होऊन जातं. त्याच्यातले जे प्रोटीन म्हणा, तत्व म्हणा जे आहेत ते कमी व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे पाहिजे तेवढंच दिलं पाहिजे. दुसरी कटिंग कधी? 1.5-2 महिन्यामध्ये. 1.5 ते 2 महिन्यामध्ये. पहिली 3-3.5 पहिली कटिंग 3 ते 3.5 महिन्यामध्ये. याची हाईट जी आहे ते 9 ते 10 फुटाचा असताना नाही 6-7 कांड्या येतात त्याला. हो, एका ताटाला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.